मित्रांनो, नवनाथ महाराजांची कृपा कोणावर होते अनेक भक्तांना जाणून घ्यायची असते. पहिला संकेत म्हणजे खरी भक्ती. जेव्हा एखादा भक्त नवनाथ महाराजांची पूजा फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी करत नाही तर मनापासून श्रद्धा ठेवतो, तेव्हा नवनाथ महाराज त्याच्यावर प्रसन्न होतात. चला तर मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आजचा विषय नवनाथ महाराजांची कृपा कशी होते या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अनेक वेळा आपण देवाला फक्त अडचण आली की आठवतो, पण जो भक्त सुखात आणि दुःखातही नवनाथ महाराजांचे नाव घेतो त्याच्यावर नवनाथ महाराजांची कृपा लवकर होते. भक्ताच्या मनात जर स्वार्थ नसून शुद्ध विश्वास असेल तर नवनाथ महाराज त्याला कधीही एकटं सोडत नाहीत. म्हणून जर तुम्हाला नवनाथ महाराजांची कृपा हवी असेल तर रोज मनापासून त्यांचे नाव घ्या, कारण खरी भक्ती असेल तर नवनाथ महाराजांची कृपा नक्की होते. दुसरा संकेत असा आहे की नवनाथ महाराजांची कृपा त्या भक्तावर होते जो भक्त संकटातही श्रद्धा सोडत नाही. जीवनात प्रत्येकाला अडचणी येतात, कधी पैसा नसतात, कधी आरोग्य बिघडते, कधी कुटुंबात समस्या येतात. पण अशा वेळी अनेक लोक देवांवरचा विश्वास सोडतात, परंतु जो भक्त संकटाच्या काळातही नवनाथ महाराजांचे नाव घेत राहतो त्याला संयमाची परीक्षा घेतली जाते. आणि जेव्हा तो भक्त परीक्षा पार पाडतो तेव्हा नवनाथ महाराज त्याला कशी मदत करतात ते त्याचे आयुष्य बदलून टाकतात. म्हणून संकट आले तरी घाबरू नका, कारण कदाचित तो काळ नवनाथ महाराजांचा कृपेचा पराभव असू शकतो. तिसरा संकेत म्हणजे अहंकार नसणे. नवनाथ महाराजांना नम्र आणि साधे भक्त खूप आवडतात. ज्यांच्या मनात अहंकार असतो, तो स्वतःला मोठा समजतो, अशा व्यक्तीवर देवाची कृपा लवकर होत नाही. पण जो भक्त साधेपणाने जगतो, दुसऱ्याचा आदर करतो आणि स्वतःला नवनाथ महाराजांचा सेवक समजतो त्याच्यावर त्यांची कृपा लवकर होते. अनेक संतांनी सांगितले आहे की अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणून जर तुम्हाला नवनाथ महाराजांची कृपा हवी असेल तर मनातून अहंकार दूर करा. नम्रता असेल तर नवनाथ महाराज तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकतात. चौथा संकेत असा आहे की नवनाथ महाराजांची कृपा त्या भक्तावर होते जो दुसऱ्याला मदत करतो. जो भक्त गरजू लोकांना मदत करतो, गरिबांना अन्न देतो आणि दुसऱ्यांच्या सुखादुःखात सहभागी होतो, तो नवनाथ महाराजांना मनाला खूप प्रिय असतो. कारण नवनाथ संतांचा मार्ग हा सेवा आणि करुणेचा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करता तेव्हा नवनाथ महाराज तुमच्या त्या कृतीकडे पाहत असतात आणि योग्य वेळी ते त्या भक्ताच्या आयुष्यातील अशी कृपा करतात की त्यांचे सर्व अडथळे दूर होतात. म्हणून लक्षात ठेवा, दुसऱ्याची सेवा हीच खरी नवनाथ महाराजांची भक्ती आहे. पाचवा संकेत म्हणजे गुरुचा आदर. नवनाथ परंपरेमध्ये गुरुचे स्थान खूप मोठे मानले जाते. जो भक्त आपल्या गुरुचा आदर करतो, त्याच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगतो, त्यांच्यावर नवनाथ महाराज लवकर प्रसन्न होतात. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग. जर एखादा भक्त गुरुचा अपमान करतो किंवा त्यांचे मार्गदर्शन मानत नाही तर त्याला आध्यात्मिक प्रगती मिळणे कठीण होते. म्हणून गुरुचा आदर करा, कारण गुरुच्या माध्यमातून नवनाथ महाराजांची कृपा लवकर मिळते. सहावा संकेत म्हणजे संयम. अनेक भक्त देवाला प्रार्थना करतात आणि लगेच परिणाम मिळा अशी अपेक्षित ठेवतात, पण नवनाथ महाराज भक्ताची श्रद्धा आणि संयम तपासतात. जो भक्त धीर धरतो आणि वेळ येईपर्यंत नवनाथ महाराजांवर विश्वास ठेवतो त्याच्यावर योग्य वेळी कृपा होते. अनेक वेळा आपण विचार करतो की देव आपल्याला ऐकत नाही, पण प्रत्यक्षात नवनाथ महाराज योग्य वेळी येईपर्यंत आपल्याला मजबूत बनवत असतात. म्हणून संयम ठेवा आणि श्रद्धा कायम ठेवा. सातवा संकेत म्हणजे वाईट सवयी सोडणे. नवनाथ महाराजांना शुद्ध आणि सकारात्मक जीवन जगणारे भक्त आवडतात. जर एखादा भक्त राग, लोभ, मत्सर किंवा वाईट सवयीमध्ये अडकलेला असेल तर त्याला आध्यात्मिक प्रगती करणे कठीण होते. पण जो भक्त आपल्या चुका ओळखून त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो त्यावर नवनाथ महाराज प्रसन्न होतात, कारण नवनाथांचा मार्ग म्हणजे स्वतःला बदलण्याचा मार्ग आहे. आठवा संकेत म्हणजे नवनाथांचे नाव जपणे. जो भक्त रोज नवनाथांचे नाव घेतो त्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नवनाथांचे नाव हे केवळ शुद्ध नाही तर एक शक्ती आहे. जेव्हा भक्त श्रद्धेने नाव जपतो तेव्हा त्याच्या आयुष्यातील नकारात्मक शक्ती दूर होऊ लागतात आणि हळूहळू नवनाथ महाराजांची कृपा त्या भक्तावर दिसू लागते. नववा संकेत म्हणजे सत्य आणि प्रामाणिकपणा. जो भक्त खोटेपणा, फसवणूक आणि अन्यायापासून दूर राहतो तो भक्त नवनाथ महाराजांचा प्रिय असतो. जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली तरी तो सत्याचा मार्ग सोडत नाही. त्यावर नवनाथ महाराजांची कृपा होते, कारण सत्य हा देवाचा सर्वात मोठा मार्ग आहे. 10वा संकेत म्हणजे मनापासून प्रार्थना. नवनाथ महाराजांना मोठ्या पूजा किंवा दिखावा नको असतो, त्यांना फक्त भक्ताचे शुद्ध मन आणि श्रद्धा हवी असते. एखादा भक्त मनापासून प्रार्थना करतो तेव्हा नवनाथ महाराज त्याचे शब्द ऐकतात आणि योग्य वेळी आली की ते त्या भक्ताच्या अशी मदत करतात की त्याचे जीवन आनंदाने भरून जाते.
10वा संकेत असा आहे की नवनाथ महाराजांची कृपा त्या भक्तावर होते, त्याचे मन शुद्ध असते. काही लोक देवाची पूजा करतात पण त्यांच्या मनात राग, मत्सर आणि दोष भरलेला असतो. अशा भक्तांमध्ये खरी भक्ती नसते. पण जो भक्त मनापासून प्रार्थना करतो, दुसऱ्याचे वाईट कधी विचार करत नाही आणि सर्वांचे चांगले इच्छितो, त्याचे मन हळूहळू पवित्र होत जाते. असे शुद्ध मन असलेल्या भक्ताला नवनाथ महाराज लवकर स्वीकारतात. कारण देवाला मोठी पूजा नको, देवाला शुद्ध मन आणि खरी भावना हवी असते. म्हणून जर तुम्हाला नवनाथ महाराजांची कृपा हवी असेल तर सर्वप्रथम तुमचे मन स्वच्छ ठेवा. 11वा संकेत असा आहे की नवनाथ महाराजांची कृपा त्या भक्तावर होते जो भक्त नवनाथांची कथा आणि चरित्रे ऐकतो. नवनाथ संतांचे जीवन चमत्कारांनी भरलेले आहे. त्यांच्या कथा ऐकल्याने भक्ताच्या मनात शुद्धता वाढते. जेव्हा एखादा भक्त रोज नवनाथांची कथा ऐकतो किंवा इतरांना सांगतो, तेव्हा त्या भक्ताच्या आयुष्यात आध्यात्मिक शक्ती वाढू लागते. कारण नवनाथांचे स्मरण म्हणजे त्यांची कृपा मिळवण्याचा मार्ग आहे. म्हणून वेळ मिळाली तेव्हा नवनाथांच्या कथा ऐका आणि त्यातून प्रेरणा घ्या. 12वा संकेत असा आहे की नवनाथ महाराजांची कृपा त्या भक्तावर होते जो भक्त गरीब आणि प्राण्यांवर दया करतो. नवनाथ संतांनी नेहमीच करुणा आणि दयाळूपणाचा संदेश दिला आहे. जो भक्त भुकेल्यांना अन्न देतो, प्राण्यांना त्रास देत नाही आणि गरजू लोकांना मदत करतो, तो नवनाथ महाराजांच्या खूप जवळ जातो. अनेक वेळा नवनाथ महाराज स्वतःही गरीब किंवा साध्या रूपात भक्ताची परीक्षा घेतात असे मानले जाते. म्हणून दया आणि करुणा हे गुण असतील तर नवनाथ महाराजांची कृपा नक्कीच मिळते. 13वा संकेत असा आहे की जेव्हा भक्त मोठ्या संकटात नवनाथ महाराजांचे नाव घेतो तेव्हा त्यांची कृपा जागृत होते. जीवनात कधी कधी अशी परिस्थिती येते की माणूस पूर्णपणे हायसे होतो. अशा वेळी जर भक्त पूर्ण श्रद्धेने नवनाथ महाराजांचे नाव घेतो असेल तर अनेकदा अचानक मदत मिळते. कधी योग्य माणूस भेटतो, कधी समस्या स्वतः सुटते तर कधी संकट टळते. भक्तांना वाटते की हीच नवनाथ महाराजांची अद्भुत कृपा असते. 14वा संकेत म्हणजे स्वतःची चूक मान्य करणे. कोणताही माणूस परिपूर्ण नसतो. प्रत्येकाकडून कधी ना कधी चुका होतात. पण जो भक्त आपली चूक ओळखतो, मनापासून पश्चाताप करतो आणि पुन्हा मी चूक करणार नाही असा निर्णय घेतो, त्यावर नवनाथ महाराजांची कृपा होते. कारण देवाला परिपूर्ण माणूस नको असतो, देवाला प्रामाणिक मनाचा भक्त हवा असतो. 15वा संकेत असा आहे की नवनाथ महाराजांची कृपा ज्या भक्तावर होते जो भक्त वाईट संगत सोडतो. वाईट मित्र, चुकीचे विचार आणि चुकीच्या सवयी माणसाला चुकीच्या मार्गावर नेतात. पण जो भक्त या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्या लोकात सहवासात राहतो, त्याचे जीवन बदलू लागते. नवनाथ संतांचा मार्ग नेहमी सत्य आणि सद्गुणांचा मार्ग आहे. 16वा संकेत असा आहे की नवनाथ महाराजांची कृपा त्या भक्तावर होते जो भक्त आपल्या आई वडिलांचा आदर करतो. भारतीय संस्कृतीमध्ये आई वडिलांना देवाचे रूप मानले जाते. जो भक्त आपल्या आई वडिलांची सेवा करतो, त्यांचा आदर करतो आणि त्यांना आनंदी ठेवतो, त्यांच्यावर देवाची विशेष कृपा होते. कारण आई वडिलांचे आशीर्वाद हेच जीवनातील सर्वात मोठे आशीर्वाद असतात. 17वा संकेत म्हणजे इतरांचा अपमान न करणे. कधी कधी लोक दुसऱ्याची टिंगल करतात, अपमान करतात किंवा वाईट बोलतात. असे वागणे नवनाथ भक्तांसाठी योग्य नाही. जो भक्त सर्वांना आदर देतो आणि नम्रतेने वागतो, त्यावर नवनाथ महाराज प्रसन्न होतात. 18वा संकेत असा आहे की नवनाथ महाराजांची कृपा ज्या भक्तावर होते जो संकटातही सकारात्मक असतो. अडचणी आल्या की अनेक लोक निराश होतात, पण जो भक्त विश्वास ठेवतो की नवनाथ महाराज सर्व काही चांगल्यासाठीच करत आहेत, त्याचे मन मजबूत बनते. अशा भक्ताला योग्य वेळी नवनाथ महाराज मार्ग दाखवतात. 19वा संकेत असा आहे की नवनाथ महाराजांची कृपा त्या भक्तावर होते जो रोज प्रार्थना करतो. प्रार्थना म्हणजे देवाशी संवाद. जेव्हा भक्त रोज काही क्षण नवनाथ महाराजांसाठी काढतो, त्यांचे नाव घेतो आणि त्यांच्याशी मनातील गोष्टी बोलतो, तेव्हा भक्त आणि देव त्यांच्याशी नातं मजबूत बनते. 20वा आणि महत्त्वाचा संकेत म्हणजे पूर्ण विश्वास. जो भक्त मनापासून विश्वास ठेवतो की नवनाथ महाराज नेहमी त्यांच्या सोबत आहेत, त्याला कधीच भीती वाटत नाही. कारण विश्वासात खूप मोठी शक्ती असते. असा विश्वास असलेल्या भक्तावर नवनाथ महाराज नक्की कृपा करतात. मित्रांनो, नवनाथ महाराजांची कृपा मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरी श्रद्धा असणे खूप आवश्यक आहे. जो भक्त मनापासून नवनाथ महाराजांचे नाव घेतो, दुसऱ्यांना मदत करतो आणि सत्याच्या मार्गावर चालतो, त्यावर नवनाथ महाराजांची कृपा नक्की होते. कधी कधी जीवनात अडचणी येतात, संकटे येतात, पण त्यावेळी घाबरू नका. कारण अनेक वेळा संकटाच्या मागे नवनाथ महाराजांची लपलेली कृपा असते. फक्त विश्वास ठेवा आणि रोज मनापासून नवनाथ महाराजांचे नामस्मरण करा. योग्य वेळ आली की नवनाथ महाराज स्वतः तुमचा मार्ग सोपा करतात. जर तुम्हाला अशीच नवनाथ महाराजांची कथा आणि चमत्कार भक्ती माहिती पाहिजे असेल तर आमच्या नाथ संप्रदाय चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रासोबत शेअर नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय नवनाथ महाराज नक्की लिहा. नवनाथ महाराजांची कृपा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. नमो आदेश.